उद्या भाऊबीज असल्यामुळे सगळ्याच मुली जातील आज माहेरी. मी आणि ताई दोघी पण निघालोय. दोघी एकत्रच जातो नेहमी. मी ट्रेन पकडल्यानंतर तिला सांगेन, मग ती पण निघेल. आणि मग तिकडे पोहोचल्यावर भेटूयात. तिकडे मम्मी पप्पांबरोबर माझ्या भाच्याची एक्साइटमेंट तुम्हाला बघायला मिळेल. चला तर मग भेटते माहेरी पोहोचल्यावर. मी आधी सांगितल्याप्रमाणे हे बघू शकता तुम्ही. अयांशला दोन्ही आत्यांना बघून किती आनंद झाला होता. तो आमची खूप वाट बघत असतो नेहमी. त्यानंतर ही आहे माहेरची रांगोळी. फुलांचीच रांगोळी काढली होती, पण खूप छान होती. भाऊ आणि वहिनीचा पाडवा सेलिब्रेशन बाकी होतं, त्यामुळे आधी त्या दोघांनी पाडवा सेलिब्रेट केला. चिवला प्रत्येक गोष्ट नवीन वाटते, त्यामुळे तिची खूप एक्साइटमेंट असते काहीही करण्यासाठी. छोट्याशा चिवला मम्मी पप्पा काय करतायत आणि ते मलाही करायचंय असं तिची एक्साइटमेंट होती. त्यामुळे मम्मी जे जे करते ते ती बघून मलाही करायचंय, मलाही करायचंय, मलाही लाव, असं तिचा हट्ट होता. पाडवा सेलिब्रेशन झाल्यानंतर आम्ही बाहेर जाऊन काही शूट करायचं ठरवलं, पण चिवने हेवी ड्रेस घातल्यामुळे तिला खूप कसरत करावी लागत होती प्रत्येक व्हिडिओसाठी. त्यानंतर आजी आणि नातीचा वॉक मी जरा शूट केला, कारण ती बाकी कोणाकडेच येत नव्हती. आम्ही सगळे तिच्याकडे जास्त येत नाही, त्यामुळे ती दोन्ही आत्यांकडे तेवढी येत नाही. तिला खेळायचं होतं, पण तिच्या स्कर्टमुळे तिला तेही जमत नव्हतं. हे सगळं झाल्यानंतर आम्ही फायनली ठरवलं आता खाली जाऊन फटाके वाजवूया. आणि हे आहेत काही क्षण आमचे फटाके वाजवतानाचे. पाडव्याचा दिवस असाच संपला. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तुमच्या टिप्स, सूचना तुम्ही देऊ शकता मला. सर्वांनी काळजी घ्या आणि आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.